बरं तुम्ही सगळी डायलॉग पाहून देत, मी तुला माहिती ना आपल्याला काय बोलाय. हो तू फक्त ऍक्शन मन बोल ना. हे तुम्ही कुठं फिरताय? अरे जीवन घ्यायचं नाही का? तुम्हाला तर कंपनीचं टायमिंग माहित आहे ना. एकदा टायमिंग संपलं तर परत जेवाय मिळायचं नाही. पहिले जेवून घ्या. काय ग राणी, परवा तुला चक्कर आली होती तरी तू अजून जेवली नाही सोय ग. अहो माधव काका, आम्ही दोघं जेवलोय. ते काय ना, आम्हाला एक खूप महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललोय. एवढ्या लवकर जेवलात तुम्ही? अरे ते महत्वाचं नाहीये, हे जे काम आम्ही करायला चाललोय ना ते जास्ती महत्वाचं आहे. ते काय झालंय, आपल्या वस्तीत जी पाईपलाईन टाकली ना पाण्याची ज्या माणसानी, त्याला आबांनी जाहीर सत्कार करायचं ठरवलंय. ती पण काय नुसतं सत्काराचं सांगते. सत्काराबरोबर आबा त्यांना 2 लाख रुपये देणार आहेत. 2 लाख. पण नळाला पाणी बी आलं नाही तरी बी आबा सत्कार करणार आहे. हाय का आता? अहो आपल्या वस्तीत पाणी आलं नाही कारण तो आबांचा पुतण्या ना त्याची सिस्टीम फेल गेली. पण ज्या माणसाने पाईपलाईन टाकली ना त्याचं आबांना कौतुक आहे. आता एका रात्री तेवढी मोठी पाईपलाईन टाकणं म्हणजे काय खायचं काम आहे का? म्हणजे एवढं मोठं काम ते पण एका रात्रीत करून टाकलं ना पण माणसाने. एवढं मोठं काम करायला माणूस पण मोठा पाहिजे ना. ते तर काम आपल्या गजाभाऊनं केले ना. मग गजाभाऊचा सत्कार करणार आहेत ना. हा चला बाबा, लई उशीर होतो, खूप तयार करायची. तू काय सांगू, लई महत्वाचं काम. मोठा माणूस आहे बाबा तो. पाहिलंच ऐकर. अरे मी तर पाईपलाईन टाकली नाही विक्रांत साहेबांनी पैसे दिले म्हणून. पण पाईपलाईन टाकली असती तर 2 लाखाचं बक्षीस मिळालं असतं. नुकसान झालं राव. पण ऐकर, अरे मी पाईपलाईन टाकली नाही हे आबांना कुठं माहितीये. पाईपलाईन टाकली तर आबांकडनं बक्षीस. अरे पण आबांना कळतं लोचा होईल ना. त्याच्याच लोचवतोय, त्यांना काहीच माहित नाही. मी एका रात्रीत काम करून टाकतो आणि बक्षीसच घेतो. ऐकर 2 लाख लक्ष्मी येईल का नाही. तू एक काम कर, आतलं सांभाळ. मी असाच जातो, पाईपलाईनच टाकतो. बाण बरोबर लागलाय म्हणायचा. हा मग राणीनं बाण मारला म्हणजे तो लागतो. आता याला फक्त रंगे हात पकडायला लागला. हा कलरफुल हँड्स. चल चल लवकरच. आणि बघ इथून कितपर्यंत पाईपलाईन टाकायची आपल्याला. चाट 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 करून घ्या, थांबायचं नाही. हा आणि तिथं येल टाकला ना की तिथं पाठीमागं पायपा टाकलेत, त्या पायपा सगळ्या लावत यायचं इथपर्यंत. आवरा की पटपट. काय जेवलायस का नाही तू? हात चालव की पटापटा. हे कोणतरी आलेस. लपू 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 लपू. यार तुला काय उद्योग आहे का नाही? रेंज आहे का नाही तुला? चल चल निघ चल. काही एक आडवी येतात. कारण की आता गेला की जो घे पटापटा इथं लवकर. अरे थांब थांब थांब. काय काय भाऊ, एवढ्या अंधेराचं काय करता इथं? सस पकडायला आलं काय? काय नाही, असंच जरा हवा चांगली पडली ना मग फिरत फिरत बाहेर आलतो. ह्यांना पण घेऊन आलाय का? मित्र आहेत आपले. मग आज तुमचा प्लॅन दिसतोय काहीतरी. अरे तसलं काय नाही. आणि तुला कशाला चौकशा आहे? हा जा की तुझं काम बघ. तुला काय काम नाही का? चल 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 जा. इकडे जायचं. इकडे मग जा ना. जातो जातो. किती वेळ झालो ना इथं. तुमचं चालू द्या. काय चकना बिकना पाहिजे असेल तर फोन करा. जा जा तू. बघत काय बसलाय कारा नाही. पर्यंत टाकलं ना की हितच व्यवस्थित पाईप यायची. तिथनं आपल्याला वळवून येल टाकायचं आहे. परत येल. ए जायकर, ए जायकर, जरा राहू देत. चल तू. ए काय ती कशाला मोबाईल कशाला काढलाय? अरे यार ए अरे तू काय शूटिंग बिटिंग करतो काय? ते थांबवायला होते. सांग ना त्याला शूटिंग. ठेव गोट्या. काय चाललंय काय तुमचं? हाय का आता? आमचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? आम्हाला सगळं माहिती. त्या दिवशी रात्री तुम्ही पाईपलाईन टाकलीच नव्हती.
ते बिचारे अजित सरांची काहीच चूक नव्हती. त्यांनी आपलं काम चोख केलं होतं. तुमच्यामुळे सगळी गडबड झाली. आता आम्ही हा व्हिडिओ आबासाहेबांना पाठवणार. हे असं करू नका ते अरे नको हे कोट्या तो व्हिडिओ तेवढा डिलीट करणार. या बघा अरे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे बाबा. त्याचे भाऊ असं करू नका. तुमचा सत्कार होईल. चांगले 2 लाख रुपये मिळणार आहेत तुम्हाला. हे यार काय गंमत करतो काय. राणी सांगी त्याला तेवढा व्हिडिओ डिलीट करायला लाव. हे बघ पाहिजे तर मी दोघांची पण माफी मागतो ना. ऐका ना माझं. ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्ही हे सांगा की हे सगळं प्लॅनिंग तुमचं स्वतःच होतं का तुम्हाला कोणीतरी सांगितलं हे करायला? आबांनी पैसे उतरून वस्तीत पाण्याची व्यवस्था करायचं जे आश्वासन दिले ना त्याला काढी लावायचे. काही झालं तरी ते काम व्हायला नाही पाहिजे. ही सिस्टीम पूर्ण फेल झाला पाहिजे. पुरता फसलो आता. विक्रांत साहेबांचं नाव घेतलं ना तर खालाच करतील मला. नाही मी कोणाचं ऐकून कशाला करीन. मी माझ्या मनानच केलं तर सगळं. हो बघ सांगितलं होतं ना मी तुला. लई चॅप्टर निघाले हो गजा भाऊ तुम्ही. अरे ते काहीतरी असेल पण तेवढा व्हिडिओ डिलीट कर की. तो कोणाला पाठवू नको. हे बघ मी माफी मागतोय ना तुमच्या दोघांची. मग कशाला पाहिजे आपला. ठीक आहे, करतो आम्ही व्हिडिओ डिलीट, है की नाही? करू व्हिडिओ डिलीट, पण एका अटीवर. काय? रात्रीतून सगळी पाईपलाईन टाकायची. सकाळी अख्ख्या वस्तीला पाणी आलं पाहिजे. काय या करातीत हाय का आता? अहो बक्षिसासाठी करत होताच की. अहो गजा भाऊ आता वस्तीसाठी करा. अगं पण ते मी कसं करणार. एका रात्रीत कसं होणार. नाही का राहिलं. गोट्या चला आबासाहेबांना व्हिडिओ पाठवून दे. हा HD क्वालिटी मध्ये पाठव. नाही कोट्या नाही. मी करतो मी. पण तेवढा व्हिडिओ डिलीट करा. चल गोट्या. Oh God, not again. चिकू काय इथे काय आलो आपण? बरं कळेल दादू, तुला कळेल. सब्र रखो. अरे पण माझ्याकडे वेळ नाहीये. माझी महत्वाची काम आहेत. अँड यू नो मी व्हेरी वेल चिकू. मला वेळ वाया गेलेला बिलकुल आवडत नाही. मी चाललोय इथं. अरे दादू थांब. तुझा वेळ वाया नाही जाणार याची गॅरंटी मी देते. अरे पण माझ्याकडे वेळच नाहीये. मी चाललोय. मला नाही थांबायचंय इथे. अरे दादू थांब ना. हे बघ तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही? येस ऑर नो? नो. वाव ग्रेट. चल मग. पण बघते तू कसा नाही येत आता. चिकू चाबी दे. चाबी दे. मी नाही देणार. चल चिकू चाबी दे. नाही. चिकू चाबी दे. नाही देणार दादा. राणीला तुला काहीतरी दाखवायचे. चिकू काय बालिशपणा आहे हा. दे चावी. दादा बालिशपणा नाही रे. हे बघ खरं तर मीही इकडे येणार नव्हते, पण तिने जे मला सांगितलं ना ते ऐकून मी इकडे आले. आणि तिनेच मला रिक्वेस्ट केली होती तुला इकडे घेऊन यायला. चल ना दादू प्लीज. हे बघ असं अँग्री बर्ड सारखं नको राहू. मला वेळ नाहीये. माझं महत्वाचं काम आहे. अजित तू काय करतोस इथे आणि काय आहे हे सगळं? सर त्यांना ओढू नका. हा सगळा माझा प्लॅन आहे. हो नाही मलाच कळायला हवं. यासले रिकामे उद्योग अजून कोणाला सुचणार? उद्योग आहे सर, पण रिकामा नाही. बघा सरकार आहे बाजूला. हा हे बघा सर, आज अजित सरांच्या सिस्टीम मुळे वस्तीत पाणी आलंय. अहो त्यांचं काही चुकतच नव्हतं. एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता, तो गजाभाऊने सोडवला की. हो ना गजाभाऊ? हो करून टाकलं दुरुस्त लगेच. सर आज वस्तीत पाणी आलंय ना त्याचं सगळं श्रेय दादांना जातं. अहो त्यांचं आधी पण काही चुकत नव्हतं. उलट ते दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भोगत होते. पण आता सगळं भारी झालं. आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुमच्या हस्ते पहिल्यांदा नळ चालू व्हावा.
हा ए दादू तुला नाही जमणार प्लीज का? प्लीज जा ना. हे बघ मी फोटो काढते अगं, प्लीज आजू ब्रो साठी जा. अजित ब्रो थोडस राईट इकडे बघा. स्टार्ट कर. थँक्यू दादा. आणि तुमच्या सगळ्यांना पण थँक्यू. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. अजित दादा, विश्वासावर तर जग चाललंय ना. आपण जर आपल्या माणसांवरती विश्वास ठेवला ना तर ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतात. ते जग जिंकू शकतात. पण असा विश्वास सगळ्यांना ठेवायला जमत नाही ना. पण विश्वास ठेवला पाहिजे है ना. चला आपण फॅक्टरीत गेलं पाहिजे आता. आपल्या सरांचा पण आपल्यावर लय विश्वास आहे की आपण वेळेवर पोहोचू. चला. अजित सर थँक्यू बर का. अवस्थेतला एवढा मोठा पाण्याचा प्रश्न तुम्ही कायमचा सोडवला बघा. हा रोजची कटकटच गेली. लय उपकार झाले तुमचे आमच्यावर. अहो माझे कसले आभार मानताय. मी तर फक्त प्रयत्न केले. तुम्ही तर आभार राणीचे मानायला हवेत. तिनेच तर सगळं घडवून आणलं ना. ते तर आहेच. खरं तर का नाही राणी आमच्या पाठीची कायमच उभी असते. इंद्र सर तुम्हाला पण थँक्यू. तुम्ही एवढं बिझी असताना इथं आला. नाही आबांनी या सगळ्या गोष्टीचे अप्रुव्हल्स दिलेत म्हणून हे सगळं सक्सेसफुल झालंय. बाकी पाण्याचा विषय हा जेन्युइन होताच. सो आनंद आहे मलाही तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह झालाय. आय होप आता तरी सगळे वेळेत कामावर पोहोचाल. हो नाही हो येणार तिकडच. ठीक आहे चल. चिकू थँक्स. हा थँक्स मला का. अगं तू इंद्रा दादाला घेऊन आलीस ना म्हणून. अरे विषय का ब्रो तुझ्यासाठी काय पण. आणि तुझं सक्सेस पहिल्यांदा दादाने पाहावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि त्या राणीने दादालाही बोलवलं होतं ना म्हणून. यार राणीला कसं थँक्स म्हणू ना कळतच नाहीये. खरंच रे काही असो पण ती भारी आहे. हा अजित तू जे काही काम केलंस ना तुझ्या या कामामुळे कामगारांना उशिरा येण्याचं कारण मिळणार नाहीये. सिरियसली यू हॅव डन अ ग्रेट जॉब. थँक्यू दादा. बरं चला आता आपण निघूया. दादू 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 आम्हाला घरी सोड ना प्लीज. अरे आजीचं सक्सेस सेलिब्रेट करायचं ना आपल्याला. चिकू ऐक ना तुम्ही करा ना सेलिब्रेशन. मला ऍक्च्युली उशीर होतोय ग. मी निघतो. हे बघ तू एमडी आहेस तुला माहिती आहे ना. आणि तू उशिरा गेलास तर तुला कोण काय बोलणार आहे. चिकू मी एमडी आहे मला माहिती आहे. आणि मी एमडी असल्यामुळेच मला सगळे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. अगं मला सांग उद्या जर कामगारांना कळालं की एमडीच वेळेवर येत नाही मग ते का वेळेवर येतील. आणि मग नियम मोडायची सवय झाली की हळूहळू सवय लागते कामगारांना नियम मोडायची. ठीक आहे मी निघतो. ओके बॉस लेक्चर नको. तू जा मी अजित बरोबर त्याच्या बाईकवर येते. ओके बाय. चल अजित बाय बाय. कोण जा रे. हो आणि तू पण. राणी आम्हाला सगळं कळलंय. काय अगं राणे घरनं फोन आला होता वस्तीत पाणी आलंय. आम्हाला कोणाला वाटलं पण नव्हतं की चाळीमध्ये कधी पाणी येईल. ते तू करून दाखवलंस. अरे मी काय नाही केलं. हे सगळं आबा आणि अजित सरांमुळे झालंय. अगं पण आमच्या अडचणी समजून घेऊन तूच तर पुढे झालीस ना. ही अशी नाईट शिप असली का नाही घरी जाऊन पाण्यासाठी थांबावं लागायचं. लय वैताग यायचा बघ. अगं राणे तू फक्त वस्तीत पाणीच नाही आणलंस तर आमच्यासाठी सुखा समाधानाची झोप पण आणलीस बघ. नाहीतर तुझं मानावं तेवढा आभार कमीच आहेत. लय म्हणजे लय थँक्यू.
आली राणी आली इकडे या. काय झालं? काय झालं काय या सगळ्यासनी तुझा आभार मानायचं होतं. का मी काय केलं? अगं असं कसं काय नाहीच केलं तू. वस्तीत पाणी आणणं केवढी मोठी गोष्ट आहे. राणी आम्हाला पण तुला काहीतरी द्यायचंय. होय होय, आज तो आराम करायचा. जी सगळी कामं मी दोघी करणार. हाय का आता? आणि तुमची कामं कोण करणार? अगं आम्ही आमचे टार्गेट पूर्ण करूच, पण त्याबरोबर तुझं पण टार्गेट पूर्ण करू. अजिबात नाही हा. त्याची कायच गरज नाही. आणि तसं बी मी काय एवढं मोठं काही केलं नाही. अरे पाण्याची गरज मला पण होती ना. आता वस्तीत मला पाणी मिळत नव्हतं म्हणून मी पुढाकार घेतला. आता ही वस्ती आपलं घरच आहे ना. मग घरातले प्रॉब्लेम आपण नाही सोडवायचे तर अजून कोण सोडवणार आहे? अगं पाणी आणणं सगळ्यांचीच गरज होती, पण रांजू तू एकटीनेच पुढाकार घेतलास ना. झालं की कौतुक करून. चला लागा कामाला आता. अरे गाजा भाऊ कौतुक करायलाच पाहिजे. राणीनं कामच तसं केलंय. खरं तर मला काय वाटतं माहितीये का, आपल्या वस्तीची खरी लीडर राणीच आहे. काय म्हणायचं? अगदी बरोबर. अरे गजाभाऊने पण मदत केली आहे ना पाईपलाईन टाकायला. हा हा ते तर आहेच की, पण आपल्याला ते कौतुक काय आवडत नाही ना, म्हणून म्हटलं चला लागा कामाला. काय बाजार भरलाय की मीटिंग? कामं नाही आहेत. चला चला कामं करा. त्याचं काय झालं साहेब माहितीये का, वस्तीत राणीनं पाणी आणून दिलं आणि इंद्रजित साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. त्याची चर्चा चालू होती, बाकी काय नाही. झालं कामाला लागा. चला. बरं झालं विक्रांत साहेबांपासून पळालं. जनावरासारखी झडपच घातली असती माझ्यावर. मी तर साहेब झाला पाणी कसं आलं तिकडच्या. नाही साहेब पप्पा काय माझ्याशी बेईमानी करतोस. काम झालं म्हणून पैसे घेतलेस ना गजा. विक्रांतचे डबल घे. साहेब ना माझी काही चूक नाही हो. ते राणीनेच सगळं नाव नाचवलंय. राणी हो राणीचा काय संबंध? ती नंतर केलंय सगळं. बाय भाऊ मी सगळं व्यवस्थित केलं होतं. ती राणी आली आणि आपल्या वस्तीत जी पाईपलाईन टाकली ना पाण्याची ज्या माणसानी, त्याला आबांनी जाहीर सत्कार करायचं ठरवलंय. सत्काराबरोबर आबा त्यांना 2 लाख रुपये देणार आहेत. 2 लाख. तिथनं आपल्याला वळवून येल टाकायचं आहे. परत येल त्या दिवशी रात्री तुम्ही पाईपलाईन टाकलीच नव्हती. ते बिचारे अजित सरांची काहीच चूक नव्हती. त्यांनी आपलं काम चोख केलं होतं. तुमच्यामुळे सगळी गडबड झाली. की हे सगळं प्लॅनिंग तुमचं स्वतःच होतं का तुम्हाला कोणीतरी सांगितलं हे करायला? राणी 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 सांगा बरं मग माझी काय चूक आहे आता ह्याच्यात? राणीचं काहीतरी करावं लागेल. तुझी काही चूक नाही हे सिद्ध करशील. करणं गुड गजा. आता मी सांगीन तेवढंच करायचं. अटेन्शन प्लीज. अरे या ना बाहेर. अटेन्शन म्हणजे मी जे काही सांगते ते ऐका. बाहेर पटकन. मम्मा आले ना सगळे? चिकू काय झालं काय? तर आपके सामने पेश है द फ्यूचर ग्रेटेस्ट साइंटिस्ट अजित महाडिक. क्लॅप्स. अरे टाळ्या वाजवतो सगळ्यांनी. अगं हो टाळ्या वाजव, पण कशासाठी ते तर सांग. हो मम्मा सांगते. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी तोंड गोड करा. हे घ्या. सायस्काश. ठीक आहे मम्मा. काकी काय? अरे वहिनी तुला तर आधी सगळ्यात भरवायला पाहिजे. हे घे. अरे तुझं तोंड गोड कराय गो. पण अगं हे घे. अगं खा ना पूर्ण. हे घे. आबा तुम्ही पण घ्या. हा पेढा कशासाठी त्याची सांग भाऊ. हो सांगते आबा. तर गुड न्यूज अशी आहे की आपल्या आजीची वस्तीतली पाणी टेक्नॉलॉजी सक्सेसफुल झाली आहे.
कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे असू दे अक्षर हो प्रगती कर. तू जिद्द सोडली नाहीस म्हणून हे सगळं घडू शकलं. पेढ्याचा मान तुझा. आबा असं काही नाहीये, माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद आणि विश्वास असल्यामुळे हे सगळं शक्य झालं. अरे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच रे, पण मला खात्री आहे तू याहीपेक्षा काहीतरी मोठं करू शकतोस. आईच्या पाया पड. हो हो आई पाया पड. सुखी राहा. अजित, आज मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. इथून पुढे पण तुला कायम असंच यश मिळू दे. यशस्वी हो. चला बरं झालं एकदाच तुझं प्रोजेक्ट यशस्वी झालं. पण अजित, एक प्रोजेक्ट यशस्वी झालं म्हणून पुन्हा तेच नाही करायचंय आपल्याला. काय करिअरकडे शिक्षणाकडे लक्ष दे. आला ती तू कमाल करतेस. कौतुक करायचं ते मन मोकळेपणाने करायचं. आधी अरे वा म्हणायचं आणि नंतर म्हणायचं डोक्यात घेऊ नकोस. याला काय अर्थ आहे? अहो केलं ना कौतुक मी त्याचं. मला खात्री आहे अजित यापेक्षा काहीतरी मोठं करून दाखवतो की नाही बघ. येस अजित ब्रो, तू आधी मला सांग, मला कधी पार्टी देणार आहेस तू? देतो देतो, पण त्याआधी मला ही मिठाई कोणाला तरी द्यायची. तिकडे कोणाला? अरे वा, मस्त चाललंय की काम. राणे, काय भारी आयडिया दिलीस का तू. नाहीतर आम्ही आपलं चढत होतो उतरत होतो, चढत होतो उतरत होतो. अहो माधव काका, कामामध्ये फक्त ताकद नसते लावायची, थोडस डोकं लावलं ना की काम सोपं होतंय बघा. हे भारी भारी बोललीस बघ तू. एक मिनिट, काय चाललंय इथे आणि कुठली पद्धत आहे काम करायची? तुम्हाला काय मजा म्हणून ट्रेनिंग दिलं होतं का? कोणाची आयडिया? सर ती माझी आयडिया आहे. ह्या सगळ्यांची काही चूक नाही ह्याच्यात. राणी, तुला जास्त कळतं? हे सगळं डॅमेज झालं तर कोण भरून देईल? आणि इंद्राला जर का हे कळलं तर तो किती चिडेल? हा सर, जर आपला फायदा होत असेल तर इंद्र सर कशाला रागवतील? फायदा? तुला जास्त कळतं? अहो नाही सर, मला कशाला जास्त कळेल. अहो जे आहे ते मी सांगते. थांबा एक मिनिट. हे बघा सर, जेव्हा आपण आधीच्या पद्धतीने काम करत होतो ना तेव्हा दिवसाला आपले एवढे बॉक्स होत होते. आणि आता जेव्हा आपण नवीन पद्धतीने काम करतोय ना तेव्हा आपले दिवसाला एवढे बॉक्स होत आहेत. शिवाय कामगार पण थकत नाही आणि मग ते दिवसभर जोमानं काम करतात. म्हणजे आपला डबल फायदा. वा राणी वा, क्या बात है.